रत्नागिरीत ठिकठिकाणी शिमगोत्सव साजरा होतोय। आज या ठिकाणी चतुर्दशीचा शिमगा आहे आणि झरेवाडी गावात आपण आलो आहे। श्री वाघजाई देवीचा शिमगोत्सव या ठिकाणी साजरा होतोय। होळी उभा करण्याचा कार्यक्रम देखील इथं सुरू झाला आहे। सर्व ग्रामस्थ असतील, चाकरमणी असतील, मानकरी असतील, गावकरी असतील, सर्व एकत्र येऊन गुण्या गोविंदाने या ठिकाणी शिमगोत्सव साजरा करतायत। काका काय सांगाल, नेमकी काय प्रथा आहे तुमची शिमगोत्सवाची? आमच्या शिमगा उत्सवाची प्रथा म्हणजे आमची होळी ही सूडमाड्याची असते आणि आमचा शिमगा उत्सव हा चतुर्थी दिवशी होतो। आणि आज ही होळी सूडमाड्याची आमच्या गावामध्येच होती आणि हा वाघजाईचा शिमगा उत्सव आज ह्या शिमगा उत्सवाला सुरुवात झाली आणि याची शेवटची सांगता आमची पालखी संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घर एक उंबरडा घराचा म्हटला तर अशी पालखी प्रत्येकाच्या घरी जाते आणि त्याच्यानंतर पुन्हा या मंदिरामध्ये येऊन आणि पाडव्याच्या दिवशी या होळीला परत आम्ही तोडून त्या शिमग्या होळी उत्सवाची सांगता करतो। गुढीपाडव्याला या झरेवाडीच्या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे। सर्व ग्रामस्थ आहेत, सर्व नागरिक आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। काका तुम्ही काय सांगाल? आम्ही प्रत्येक वर्षी गोडी गुराबाने चांगल्या प्रकारे हा शिमगोत्सव साजरा करत असतो। आजही त्याच पद्धतीने आपल्या या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि त्याबद्दल मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी। आणि या ठिकाणी पाहताय सर्व तरुण वर्ग असेल, सर्वजण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी होळीचा माड उभा करतायत आणि तेवढाच मोठा उत्साह यांच्या अंगामध्ये संचारलेला आहे। सर्व तरुण वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात हा सुरमाड आहे, हा सुरमाड या ठिकाणी उभा होईल आणि त्यानंतर या शिमगोत्सवाची सांगता होईल। त्यानंतर गुढीपाडव्याला हा जो होळीचा माड आहे हा तोडला जाईल आणि संपूर्ण शिमगोत्सवाची सांगता केली जाईल। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, झरेवाडी, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।